संतांचा महिमा तो बहु दुर्गम, संतांचा महिमा तो बहु दुर्गम, शाब्दिकाचे काम नाही येथे। बहु दुधड जरी झाली म्हैस गाय, तरी होईल काय कामधेनु। तुका म्हणे अंगी व्हावे ते आपण, तुका म्हणे अंगी व्हावे ते आपण, तरीच महिमा न येईल कळो। बहु दुधड जरी झाली म्हैस गाय, तरी होईल काय कामधेनु। पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा। तुमचा अनुग्रह लादलो, पावन झालो चराचरी। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती। पवन तनय संकट हरण मंगल मूर्ति रूप, राम लखन सीता सहित हृदय बसहु सुरभूप। कैलास राना शिवचंद्र मोळी, फणींद्र माता मुकुटे झळाळी। कारुण्य सिंधो भव दुःखहारी, तुझ वीन शंभो मज कोण तारी। मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, हरि मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी। या वार करी संतांचा, या वार करी संतांचा, या वार करी संतांचा, या वार करी संतांचा। मस्तक हे पायावरी, वार करी संतांच्या, वार करी संतांच्या, वार करी संतांच्या। मस्तक हे पायावरी, वार करी संतांचा, या वार करी संतांचा, या वार करी संतांचा। मस्तक हे पायावरी, वार करी संतांच्या। असून स्वभाव आलो तुझी आठाया, तुझी आठाया। कृपा दृष्टी पाही मजकडे पंढरी राया। घ्यावी घ्यावी माझी सेवा, दीन दुर्बळाची देवा। कर जोडी तो कथे काळी, आपण असावे जवळी। ऐसे नमन करुणी सकळा,
हरिकथा बोले बोबड्या बोला बोला अज्ञानी म्हणून या पुल्या बाळा चालवी सकळा नामा म्हणे. इको बंद करायचा, गाताना देत जा. संतांचा महिमा तो बहु दुर्गम, शाब्दिकाचे काम नाही येते. बहु दुदड जरी झाली मैस गाय, तरी होईल काय कामधेनू. प्रस्तुत प्राप्त प्रसंग्याच्या कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ जगदमान्य जगदवंदनी वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे जगाचे गुरु जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांचा त्यांच्या गाथ्यातील 3 चरणाचा संत प्रकरणातील असून या अभंगामध्ये तुकोबराय संतांचा महिमा नेमका आहे कसं याचं वर्णन करतात. विठाला अभंगावर चिंतन करण्यापूर्वी अभंगाला काहीशा अर्थाने पुजण्यापूर्वी कार्यक्रमाचा परिहार सगळ्यांना माहिती आहे, पण वक्ता या नात्यानं सांगणं कर्तव्य ठरतं. या संबंधाने आपल्या सर्व श्रोत्यांच्या सहकार्याने, गुणीजनांच्या सहकार्याने आणि अन्नदात्याच्या सहकार्याने गेल्या 13 वर्षापासून हे 14वे वर्ष आहे. आदरणीय हरिभक्तपरायण परमपूज्य आमचे नेहरकर बापू सर्वांच्या सहकार्याने गेल्या 13 वर्षापासून हे 14वे वर्ष सद्गुरू भगवान बाबाच्या पुण्यतिथीचं पवित्र औचित्य साधून गेल्या 13 वर्षापासून या ठिकाणी ही परमार्थ साधना संपन्न करतात. वार्षिक नियमाप्रमाणे याही वर्षी मोठ्या थाटामाटात आनंदात उत्साहात नाम सप्ताहाला सुरुवात झाली आणि सप्ताहातील 6व्या दिवसाची कीर्तन सेवा तुम्हा सर्वांच्या आशीर्वादाने, भगवान बाबाच्या असीम आघात कृपेने, माऊली दादांच्या असीम आघात कृपेने बापूंनी आज 6व्या दिवसाची कीर्तन सेवा माझ्याकडे सोपवली. मी ती स्वीकारली, उपस्थित झालो, आपल्या समोर उभा आहे. अगदी संकल्पित वेळामध्ये भगवान बाबांच्या कृपेने, माऊली दादांच्या कृपेने उपस्थित तुम्हा श्रोत्यांच्या साक्षीने आणि माझ्या गुणीजनांच्या साथीनं या अभंगाचं हे कीर्तन पुष्प, चिंतन पुष्प भगवान बाबांच्या चरणी आपण समर्पित करू. विठाला कीर्तनाला उपस्थित सर्व महिला, पुरुष, लहान थोर श्रोते मंडळ, गुणीजनामध्ये ज्यांची प्रमुख उपस्थिती आहे, ज्यांनी आता सुंदर चाल या ठिकाणी गायली, आम्हाला गुरुतुल्य असणारं व्यक्तिमत्व आदरणीय सुसंगे सर, आपल्याला हे वंदन. परमार्थामध्ये ज्यांचा या परिसरामध्ये किंवा शहरामध्ये सिंहाचा वाटा आहे असे आमचे हरिभक्तपरायण जालिंदर दादा, आमचे थोरात अण्णा, आदरणीय कातकडे महाराज, माझ्या सुमेतल्ले आमचे सर्वांचे सुपरिचित डॉक्टर ठोंबरे साहेब, परिसराचं संगीत रत्न आदरणीय अशोक महाराज बोराडे, पोपट महाराज, बाळू महाराज, आमचे लांब साहेब, आदरणीय हरिभक्तपरायण आमचे आप्पा या ठिकाणी उपस्थित आहेत, स्वतः बापू आणि दोन्ही मृदंग रत्न आदरणीय सिद्धेश्वर महाराज, चैतन्य महाराज, श्री गणेश वारकरी शिक्षण संस्था, आमचे कदम साहेब, बलभीम बापू आदी करून तुम्ही सर्वजण आणि सर्वांच्या एकत्रीकरणाने, एकोप्याने या कार्यक्रमाला लाभलेलं सौंदर्य. कीर्तनाला सुरुवात करत असताना एकच विनंती करेल मी आपल्या सगळ्यांना, अधूनमधून भजन होत असताना आळस न करता, कंटाळा न करता, अतिशय आदराने, अतिशय आवडीने, अतिशय प्रेमाने जोरात टाळी वाजवत आणि भजन करत जा. विठाला पुन्हा ज्ञानेश्वरीचे उपासक आमचे केदार महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांनाही वंदन करतो. सर्वांना आमचे रामराजे महाराज यांनाही वंदन करतो. सर्वांना वंदन करून चिंतनाला सुरुवात करत असताना ऐका, आपल्या समोर ठेवलेला अभंग तुकोबरायांचा आहे आणि 3 चरणाचा आहे. भगवान बाबा सारख्या साधूंच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने जर हा सप्ताह असेल तर साधूच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने साधूंचाच महिमा गायला पाहिजे, आपल्याला तो कळाला पाहिजे. याच्याकरता मी या अभंगाची निवड केली आहे. बघायला गेलं तुकोबरायांच्या गाथ्यामध्ये तर काही 100 चरणाचे अभंग आहेत, 15 चरणाचे, 12 चरणाचे अभंग आहेत. नव्हे, नेहमी करता 4 चरणाचे अभंग आपण पाहतो, पण हा अभंग 3 चरणाचा आहे. बघायला गेलं इतर अभंगाकडे आणि याच्याकडे तर हा अभंग अतिशय छोटा आहे.
अभंगात शब्द अक्षर कमी आहेत, अभंग छोटा आहे. बघा 100 चरणाचा अभंग काय आणि 3 चरणाचा अभंग काय. संतांच्या मुखातून येणारी शब्द नसतात, तर ती अमृत असतात. महाराजांचं प्रमाण आहे, आली मुखा वाटे अमृत वचने. संतांची शब्द नसतात, ती अमृत असतात. किंवा मुखी अमृताची वाणी. किंवा माऊलीची प्रसिद्ध ओवी, साच आणि मवाळ मितले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. संतांचे शब्द हे शब्द नसतात, ते अमृत असतात, अमृत असतात. आणि अजून ऐका, सगळ्यात जास्त वाङ्मय मोठे नाथ महाराजांचं. काही संतांचं वाङ्मय फार छोट आहे. ज्या संतांचं वाङ्मय छोटं आहे त्यांचा अधिकार कमी आहे, आणि ज्या संतांचं वाङ्मय मोठं आहे त्यांचा अधिकार मोठा असं नाही. 10 अभंग असणाऱ्या साधूचंही तेच मोठेपण आहे, आणि हजारो अभंग असणाऱ्या साधूचंही तेच मोठेपण आहे. साधू संतांच्या अक्षराचं, शब्दाचं, अभंगाचं मोठेपण. अभंग छोटा जरी असला तरी ज्या संतांच्या मुखातून अभंग आला ते संत तुकोबर यांचा अधिकार काही कमी नाही. 2 मिनिटं सुरुवातीला आपलं 2 मिनिटं वेळ घेतो आणि साधू संतांचं मोठेपण आपल्या समोर ठेवतो. ऐका, ज्ञानदेवे रचिला पाया, ज्ञानोबरायापासून भगवान बाबापर्यंत सर्व संतांचा अधिकार समान आहे. साधू संतांचं मोठेपण किती असतं, 2 मिनिटाचा प्रसंग मी आपल्या समोर ठेवतो, लक्ष देऊन ऐका. आपल्या भारताच्या गान सम्राज्ञी लता दीदी आज आपल्यामध्ये नाहीत. त्या असताना त्यांची काही पत्रकार परिषद झाली. मला सांगायचं काय, साधूचं मोठेपण किती ऐका. अनेक पत्रकार दीदींच्या समोर होते आणि दीदीला एका पत्रकाराने प्रश्न केला, दीदी काय गाता तुम्ही, काय कंठ आहे तुमचा, काय स्वर आहे तुमचा. दुसरा पत्रकार बोलला, दीदी अहो किती छान गाता तुम्ही, तुमच्या कंठामध्ये साक्षात सरस्वती वास करते. ऐका, तिसरा पत्रकार याच्याही पुढे बोलला, दीदी अहो तुम्ही एवढ्या छान गाता, बघा तुम्ही संतांचे काही अभंग गायलेत, तुमच्या गायनामुळे संतांचे अभंग जगप्रसिद्ध झाले. तशी अनेक हिंदी चित्रपटातली, मराठी चित्रपटातली गाणी गायली, आणि त्याच्यानंतर साधू संतांचे अभंग लता दीदींनी गायले. त्याच्यातले 2 अभंग तर अगदी जग प्रसिद्ध आहेत बघा. एक माऊलीचा आणि तुकोबरायचा. अजी सोनियाचा दिनो वर्षे अमृताचा घणू, आजी सोनियाचा दिनो. हरी पाहिला रे, हरी पाहिला रे, आजी सोनियाचा दिनो वर्षे अमृताचा घणू, आजी सोनियाचा दिनो. एक आणि त्याच्या पुढे, पक्षी सुस्वरे आळवीते, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे. प्रसिद्ध अभंग आहे. पत्रकार काय म्हणला, दीदी तुम्ही एवढ्या चांगल्या गाता, तुमच्या गायनाने संतांचे अभंग जगप्रसिद्ध झाले. आता दीदींचं उत्तर तुम्ही सगळ्यांनी लक्षात ठेवा. दीदी त्या पत्रकाराला काय म्हणतात, अरे माझ्या गायनाने संतांचे अभंग जगप्रसिद्ध नाही झाले, संतांचे अभंग गायले म्हणून मी जगप्रसिद्ध झाले. हे संतांच्या अभंगाचं, शब्दाचं मोठेपण आहे. 100 चरणाचा अभंग काय आणि 2 चरणाचा अभंग काय, त्या अभंगातील अक्षराचा, शब्दाचा अधिकार समान आहे. विठाला सद्गुरू भगवान बाबा सारख्या संतांच्या पुण्यतिथीचा हा सप्ताह असेल तर त्यांच्या निमित्ताने साधूचंच, संतांचंच वर्ण व्हावं, करावं, गावं, या न्यायाने याचा विचार करून मी आपल्यासमोर हा अभंग ठेवलेला आहे. तुकोबरा या अभंगामध्ये तोंड भरून संतांचं वर्णन करत आहे. ऐका,
या जगाच्या पाठीवर वर्णन करण्याच्या लायकीचे, योग्यतेचे, पात्रतेचे कोण असतील तर ते फक्त संत आहेत. थोडं पुढे बोलू का? वेद, शास्त्र आणि पुराण सुद्धा ज्यांचं वर्णन करतात त्या पात्राचं नाव आहे संत. वैष्णवाची कीर्ती गायली पुराणी, साही 18 जणी चहुवेदी. वेद, शास्त्र आणि पुराण ज्यांचं वर्णन करतात त्यांना संत म्हणतात. याच्याही पुढे पूर्ण विश्वाची सत्ता ज्याच्या हातामध्ये त्याला देव म्हणतात. या देवाच्या मुखामध्ये सुद्धा ज्यांचं वर्णन असतं त्या पात्राचं नाव आहे संत. वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे, वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे, कीर्ती मुख ज्याचे नारायण. हो कीर्ती मुख ज्याचे नारायण. वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे, वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे, कीर्ती मुख ज्याचे नारायण. हो कीर्ती मुख ज्याचे नारायण. वाऱ्याती माप चाले सज्जनाचे, कीर्तिमुखी त्याचे नारायण. कीर्तिमुखी त्याचे नारायण. कीर्तिमुखी त्याचे नारायण. हे वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे, कीर्ती मुख ज्याचे नारायण. हो कीर्ती मुख ज्याचे नारायण. कीर्ती मुख ज्याचे वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे. सज्जन म्हणजे संत, कीर्ती मुख त्यांचे नारायण. म्हणजे भगवंताच्या मुखामध्ये सुद्धा सदैव ज्यांचं वर्णन असतं त्या पात्राचं नाव आहे संत. पण सद्यस्थितीमध्ये सगळ्यात मोठा प्रश्न आहे, संत नेमकं म्हणावं कुणाला? हा मोठा प्रश्न आहे. ऐका, कुणाला म्हणावं संत? तेची संत ज्याचा हेत विठ्ठली, वा वा. ज्याचा हेत विठ्ठली, ज्याचा हेत विठ्ठली. तेची संत ज्याचा हेत विठ्ठली, ज्याचा हेत विठ्ठली, ज्याचा हेत विठ्ठली. ऐका, संत कुणाला म्हणावं, कुणाला म्हणतात? पोपट महाराजांनी दिलेलं प्रमाण संत निळोबारायाचे. निळोबाराय संतांची व्याख्या काय करतात ऐकून घ्या. तेची संत, तेची संत ज्यांचा हेत विठ्ठले, नेनती काही टाना टोना नाम स्मरणा वाचवणे. ऐका, सगळे निळोबारायची व्याख्या लक्षात ठेवा. भगवंताच्या नामचिंतनाशिवाय ज्यांना दुसरं काहीच माहीत नाही त्यांना म्हणायचं संत. बोलण्याची नाही आता देवाविन काही. भगवंताच्या नामाशिवाय ज्यांना दुसरं काहीच माहीत नाही त्यांना म्हणायचं संत. लक्षात ठेवा. तसं पाहिलं, आता रोज मी दरवर्षी 2-3 वेळा कीर्तनाला येत असतो, पण मला थोडा स्टोनचा त्रास झाल्यामुळे मी आलो नाही. बापू नाही आलोच असतो. असं वाटत नाही या कलाकाराकडे सगळ्याकडे बघून की हा छोटा सप्ताह आहे म्हणून. एकाहून एक बळी असे कलाकार आहेत. आता तुम्हाला खरं सांगू का, रोज आम्ही फिरतो, रोजच एवढे गायक वादक कीर्तनासाठी आम्हाला भेटत नाही. कधी कधी आमचं कपाळे फुटकं असते. दादा, कालच्या 4 तारखेला दत्त जयंती झाली. मी आपल्या तालुक्यातच कीर्तन करत होतो, नाव सांगत नाही. पाहुणे रावळे असतील, लोक काडी करायचे. मी दत्त जयंतीचं कीर्तन करत होतो, नीट ऐका. आणि अभंग घेतला होता धरी अवतार विश्वतारावय. लक्ष द्या. गुरुजी अभंगाचं द्रुपद आहे, ऋतुकाळ हेमंत नक्षत्र रोहिणी आणि शुक्ल पक्ष दिनी पूर्ण तिथी. एक जण चाल म्हणाय आला,
मी त्याला सांगायचो शुक्ल पक्ष दिनी पूर्ण तिथी आणि ती म्हणायचं शुक्ल पक्ष दिनी पुण्यतिथी. अरे पूर्ण तिथी म्हणायलो तू पुण्यतिथी म्हणायला. कुणाची निंदा नाही, कुणाची टीका नाही, पण घडलेला प्रसंग आहे. असतो ऐका. पोपट महाराजांनी दिलेलं प्रमाण निळोबरायचं. कुणाला म्हणता संत? भगवंताच्या नामचिंतनाशिवाय ज्यांना दुसरं काही माहित नाही त्यांना म्हणायचं संत. रात्र न कळे दिवस न कळे अंगी खेळे दैवत हे. ऐका. दिन रजनी हची धंदा गोविंदाचे पोवाडे. म्हणजे देवाच्या नामाशिवाय ज्यांना दुसरं काही माहित नाही त्यांना म्हणायचं संत. चला अजून संत कुणाला म्हणावं? संतांच्या संबंधाने अनेक संतांच्या व्याख्या मी आपल्या समोर ठेवेल. निळोबराने संतांची व्याख्या सांगितली. नाथ महाराज संत कुणाला म्हणतात? ऐका. सर्वाभूती दया साधू म्हणावे ऐसिया. सगळ्याच्या विषयी ज्याच्या अंतकरणामध्ये दया असते त्याला म्हणायचं साधू. सर्वभूती पाहे एक वासुदेव. सर्वभूती पाहे एक वासुदेव. सर्वभूती पाहे एक वासुदेव. सर्वभूती पाहे एक वासुदेव. पुसनी धावा हंतिता हंतिता देता. पुसनी धावा हंतिता हंतिता देता. तोची संत साधू ओळखावनी का. तोची संत साधू ओळखावनी का. संत साधू वाह. दादानी एवढ्या उंच स्वरात प्रमाण म्हणलं सगळे टांगले. कोणाचा आवाज पोहोचला. मला असं उंच आवाजात कुणी म्हणलं देवाशपथ मला इतकं आवडतंय ना, पण माझ्या पोटात दुखते. मला तेवढं म्हणता येत नाही. मला तेवढं उंच म्हणा येत नाही. मला पोटापुरतं कामापुरतं गाता येते, पण उंच म्हणा येत नाही. गुरुजी मला उंच म्हणता येत नाही. एक गोष्ट सांगतो नीट ऐका. या विश्वामध्ये भगवंताने सगळ्याला सगळं दिलेलं. नीट ऐका. सगळ्यांना सगळं जर दिलं असतं तर कुणाची कुणाला किंमत राहिली? बघा या जगामध्ये अज्ञानी लोक राहतात म्हणून ज्ञानी लोकांना किंमत आहे. या जगामध्ये गरीब लोक राहतात म्हणून श्रीमंताला किंमत आहे. आणि या जगामध्ये पाप करणारे लोक राहतात म्हणून पुण्यवानाला किंमत आहे. विठाला आत्ताच आपल्या कीर्तनामध्ये ऐका. जी टॉकीजचे डायरेक्टर ऐका आमचे या ठिकाणी सुशील सर या ठिकाणी उपस्थित झालेत. एकदा जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करा. आम्हाला बऱ्याच वेळा त्यांनी टी व्हीवर नेलं. त्यांची उपस्थिती आपण तेवढी त्यांचा सन्मान नंतर करू. ऐका. कुणाला म्हणायचं संत? ऐका. एक नामचिंतनाशिवाय देवाच्या दुसरं काही माहित नाही त्यांना म्हणायचं संत. ऐका. महाराज म्हणतात सगळ्याकडे पाहताना प्रत्येकामध्ये देवच आहे अशी ज्याची वृत्ती त्याला म्हणायचं संत. जगाकडे पाहत असताना सगळ्याच्या विषयी ज्याच्या अंतकरणामध्ये दया असते त्याला म्हणायचं संत. चला ज्ञानेश्वर महाराज संत कुणाला म्हणतात? लक्ष देऊन ऐका. संत कुणाला म्हणतात? मी अगोदर काही तुम्हाला वाक्य सांगतो त्याच्यानंतर ओव्या सांगतो. कुणाला म्हणतात संत? ऐका. कितीही वाट्याला दुःख आलं, जगाने अंगावर शस्त्राचे वार केले तरी ज्याचं चित्त ढळत नाही त्याला म्हणायचं साधू.
जो केवळ या जगामध्ये लोक कल्याणा करता येतो त्याला म्हणायचं साधू. विश्वातलं सगळं ज्ञान ज्यांच्या अवतीभोवती असतं त्यांना म्हणायचं साधू. ज्ञान असून सुद्धा ज्ञान लपवतात ते असतात साधू. ज्ञान असून जगामध्ये वेड्यासारखे राहतात त्यांना म्हणायचं साधू. ज्यांच्या स्मरणाने आपलं कल्याण होतं त्यांना म्हणायचं साधू. उदाहरणासहित माऊली संत कुणाला म्हणायचं सांगतात. परिसासारखे असतात ते संत, समुद्रासारखे असतात ते संत, गंगेसारखे असतात ते संत, सूर्यासारखे असतात ते संत, देवाचं आणि ज्यांचं ऐक्य असतं ते असतात संत, आणि ज्यांना शेवटच्या श्वासापर्यंत कशाचीच अपेक्षा नसते त्यांना म्हणायचं संत. बघा माऊली वर्णन करतायत. मेरू पासून थोरे देह दुःखाची डोंगरे, दाटे जो का पडी भारे चित्त दाटे, शस्त्रेवरी तोडलिया का देह आगी माझी पडलिया, महासुखे चित्त पडोलिया चेओचिना, देखे प्राप्तार्थ जरी झाले निष्कामता पावले, आवाज करू देऊ नका. कर्तव्यासी उरले लक्ष द्या जरा. लोकाला लहान गे. बाळाकडे लक्ष द्या. आवाज करू देऊ नका. ऐकू येत नाही. ते चालते ज्ञानाचे बिंब, तयाचे अवतरी सुखाचे कुंभ, एर माणूस पण ते भांब लौकिक भागू, जे ज्ञानगंगे नहाले पूर्णता जेवणी झाले, शांतीसी आले पालवणवे, चातुर्य लपवी महत्व हरवी, पिसे पण मिरवी जगा माझी, वाचस्पतीचेनी पाडे परी सर्वज्ञता ही जोडे, वेडिया माझी दडे महिमे भेणे, जयाचेनी आठवे शब्दसृष्टी अंगवे, सारस्वत अगवे चिवेसिये, वक्तृत्वा गोडपणे अमृता ते परुके म्हणे, रस होती ओळंगणे अक्षरांच्या, भावाचे अवतरण अवतरविती खूण, हाताचडे संपूर्ण तत्वबोध. ऐका. खांडावया घाव घाली का लवणी जयाने केली, दोघाची एकची सावली वृक्ष दे जैसा, का फेडीत पापताप भोकी तिरेचे पादव, समुद्रा जाय आप गंगेचे जैसे, रात्री चंद फेडीत श्रीचे राऊळी विगडीत, निगे जैसा भास्वत प्रदक्षिणा, अगावरी फुडव्याच्या लागी लोका मिळुका प्रेसाचंगी, काजे मिळते प्रसंगी सोनेची होती, वार्षे विन सागरू जैसा जडे नित्य निर्भरू, तैसा निरुपचारी संतोषी जो, हे असो योग समृद्धी वलिजे निर्वधी, अर्पो मनोबुद्धी माझ्या ठाई, जीव परमात्मा दोणी बैसोणी ऐक्यासणी, जयाच्या हृदयभूणी विराजती, जया ठाई पांडवा अपेक्षे नाहिरी गावा, सुखाशी चढावा जयाचे असणे येती नाम संत. विढाला या जेवढ्या ओव्या मी आपल्या समोर ठेवल्या म्हणून दाखवल्या, या सगळ्या ओव्यातील लक्षणं ज्याच्याकडे त्याला म्हणायचं संत. आता 10-20 ओव्या तुम्हाला म्हणून दाखवल्या म्हणजे काय मला ज्ञानेश्वरी पाठ नाही. आळंदीमध्ये असताना आमच्याकडून काही निवडक ओव्या पाठ करून घेतल्या, त्याच्यातल्या काही ओव्या. मी 1 मिनिट बाजूला जातो आणि तुम्हाला एक गोष्ट महत्वाची सांगतो, ऐका. मी 3 वाक्य सांगेल, एवढे वाक्य लक्षात ठेवा. माझं पहिलं वाक्य, वेळ असेल तरी वाचू नका. माझं दुसरं वाक्य, तुमच्याकडे वेळ असेल तर जरूर वाचा. आणि माझं तिसरं वाक्य, वेळ काढून वाचा. आता उत्तर ऐका. तुमच्याकडे वेळ असेल तरी वाचू नका एखादं वाईट लिखाण. वेळ असेल तर जरूर वाचा वर्तमानपत्र किंवा चांगलं लिखाण, पण वेळ काढून वाचा गाथा ज्ञानेश्वरी. लक्षात ठेवा. वेळ काढून गाथा ज्ञानेश्वरी वाचा. वाचाय 50% लोक ज्ञानेश्वरी वाचतात, ऐका. पण वाचताना काय होतंय, अर्ध लक्ष असते प्रपंचात घरात आणि अर्ध लक्ष असते ज्ञानेश्वरीत. काही जणांचं वाचनकच असते माझ्याकडे बघा. ओम नमो ज्याद्या वेद प्रतिपाद्या जय जय सुसंवेद्या आत्मरूपा. चहा टाका. देवा तुझे गणेशू सकलार्थमधी प्रकाशू, म्हणे निवृत्तीदासू अवधार्य. साखर कमी टाका, जरा शुगर वाढली. स्मृतीतेची अवयव देकांगिक भाव, चहा पुढं आला पुंडलिक, तुका म्हणे माझे हेचे सर्व सुख. नीट ऐका. अजून 3 वाक्य सांगतो. काही पण वाचू नका 1, कसंही वाचू नका 2, आणि नुसतं वाचत बसू नका 3. ऐका. काहीही वाचण्यापेक्षा वाचावी ज्ञानेश्वरी वाचा. कशीही वाचण्यापेक्षा भाव धरोनिया भावनेनं वाचा. आणि भावनेनं वाचण्यापेक्षा एक तरी ओवी अनुभवावी. त्या ज्ञानेश्वरीमध्ये माऊली साधूचं वर्णन करतात. ऐका. देवाचं आणि ज्यांचं ऐक्य ते असतात साधू. वृक्षासारखे असतात ते साधू. तोडणाराला ही सावलीच आणि पाणी घालणाराला ही सावलीच, असे अनेक. ऐका.
माऊली साधू कुणाला म्हणतात मी आपल्या समोर ठेवलंय, तुकोबाराय संत कुणाला म्हणतात आपल्या समोर ठेवलंय, निळोबाराय संत कुणाला म्हणतात आपल्या समोर ठेवलंय. नामदेव महाराजाला विचारलं संत कुणाला म्हणायचं या जगामध्ये, नीट आहे का? नामदेव महाराजाला विचारलं एक जणाने, महाराज ओ नामदेव महाराज या जगामध्ये आम्ही संत कुणाला म्हणायचं? नामदेव महाराजांनी एक प्रसिद्ध व्याख्या सांगितली, कोणती? इहलोकी तुझी सर्वभूती सम, इहलोकी तुझी सर्वभूती सम, इहलोकी तोची सर्वभूती सम, इहलोकी तोची सर्वभूती सम, इहलोकी तुझी सर्वभूती श्रम, इहलोकी तुझी सर्वभूती श्रम, इहलोकी तोची सर्वभूती सम, इहलोकी तोची सर्वभूती सम. शरीराचा भ्रम निडेकदार, शरीराचा भ्रम निडेकदार, शरीराचा भ्रम निडेकदार. साधू थोर दाना, साधू थोर दाना, साधू थोर दाना, साधू थोर दाना, शरीराचा भ्रम निडेकदार, शरीराचा भ्रम निडेकदार, शरीराचा भ्रम निडेकदार. साधू थोर दाना, साधू थोर दाना, साधू थोर दाना, साधू थोर दाना. ऐका, जवळजवळ इथं बसलेल्या 50% लोकांच्या अभंग पाठ आहे. कोणता? संत संगतीचे काय सांगू. त्या अभंगातलं 3रं चरण आहे, साधू कुणाला म्हणायचं? इह लोकी तुझी सर्वभूती सम. इह लोक म्हणजे नीट ऐका, या लोकामध्ये जगाकडे पाहत असताना ज्याच्या दृष्टीमध्ये विषमता नसताना समता असते, सम म्हणजे समता, त्याला म्हणायचं साधू. हा गरीब आहे, हा श्रीमंत आहे, हा सज्जन आहे, हा दुर्जन आहे, हा पुण्यवान आहे, हा पापी, ही विषमता ज्याच्या दृष्टीमध्ये नसते त्याला म्हणायचं साधू. आणि पुढे शरीराचा भ्रम नेणे कदा. ऐका, देवाची भक्ती करत असताना ज्याचं शरीरावर प्रेम नसतं त्याला म्हणायचं देह जाओ आत्वा राहो पण पांडुरंगी दृढ भाऊ. कीर्तनाला येत असताना कितीही थंडी असली तरी मी स्वेटर घालणार नाही, मफरल घेणार नाही, पांघरून बसणार नाही. ज्याचं शरीराकडे लक्ष नसतं त्याला म्हणायचं शरीराचा भ्रम ने असो ऐसा कोटी आठवची नाही, किंवा आठव नाठव गेले भावा भाव झाला स्वयमेव पांडुरंग, त्याला म्हणायचं साधू. भक्त ऐसे जाना जे देई उदास, भक्त ऐसे जाना जे देई उदास, ऐसे दाना दे दे उदास, भक्त ऐसे दाना दे दे उदास. गेले आशापास, गेले आशापास, निवारोनी विषय तो भक्त ऐसे जाणा जे देही उदास आणि शरीराचा भ्रम नेणे कदा, त्याला म्हणायचं साधू. आणि गेले आशापास निवारवणी म्हणजे शेवटच्या श्वासापर्यंत कुठलीच अपेक्षा नसते, आशा नसते, त्याला म्हणायचं साधू. खुंटलिया धावा तृष्णेची या, असं ज्याचं जीवन ही ज्याची वृत्ती असते त्याला म्हणायचं साधू.
ऐका तुकोबरायला विचारलं साधूची व्याख्या काय, तर ऐका तुकोबराय साधूची व्याख्या करतायत. अभंग सगळ्यांच्या पाठ आहे. कुणाला म्हणायचं साधू? ऐका. मृदु सवाय नवनीत तैसे सज्जनाचे चित्त, जासी अपंगिता नाही त्यासी धरी जो हृदय. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले. तोची साधू ओळखावा देवते तेजे जाना. दया करणे जे पुत्रासी तेची दासा आणि दासी. तुका म्हणे सांगू किती तेची भगवंताची मूर्ती. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले. तोची साधू ओळखावा देवते तेचे जाणा. संत म्हणजे भगवंताचीच मूर्ती, लक्षात ठेवा. आणि ज्यांचं हृदय लोण्यासारखं मृदू म्हणजे मऊ असतं त्यांना म्हणायचं संत. किंवा अजून 2 व्याख्या मी आपल्या समोर ठेवतो. दुसऱ्याचं दुःख पाहून ज्याला दुःख होतं आणि दुसऱ्याचं सुख पाहून ज्याला सुख होतं त्याला म्हणायचं साधू. वेढाला संत तोच जाना जगे. संत तोच जाना जगे. संत तोची जाना जगे. संत तोची जाना जगे. संत तोच जाना जगे. संत तोच जाना जगे. संत तोची जाना जगे. संत तोची जाना जगे. दया देवा दया देवा जाते आगे. दया देवा दया देवा दया देवा जाते आगे. ओ बात दे मना. ओ बात दे मना. दया क्षमा दया क्षमा दया क्षमा जागे. दया क्षमा दया क्षमा दया क्षमा जागे. इथं उभे राहिलेले 3 कीर्तनकार आहेत आणि बसलेले अजून 1-2 कीर्तनकार आहेत. दादा आहेत, आप्पा आहेत, बापू आहेत. इथं रामराजे महाराज आहेत, आमचे गायकवाड बरोबर विठ्ठल महाराज. विठ्ठल महाराज जाधव. हा मी कन्फ्यूज झालो. जाधव आमचे विठ्ठल महाराज. पुन्हा इकडे केदार महाराज. जवळजवळ 5-6 कीर्तनकार आहेत. त्याच्यामुळे कीर्तनकाराला प्रमाणाची काही कमी नाही. इथं काय म्हणते तसं इरल्या भोवतीच डॉक्टर साहेब आहेत. पुन्हा दरवर्षी आम्ही शिवरात्रीला त्यांच्या घरी कीर्तनला त्यांच्या जात असतो. आम्हाला बोलवतात दरवर्षी. ते स्वतःचं कीर्तन आम्ही गातो सगळे. ऐका, आता कधी कधी लय अवघड होतंय. तुम्हाला काय सांगावं, बऱ्याच ठिकाणी कीर्तनला आम्ही गेलो. लक्ष द्या, लोक कीर्तनाच्या आधी आमच्याकडे येतात आणि पुन्हा काय म्हणतात, महाराज अभंग सोपा घ्या बघा. मग आम्ही म्हणत हो एकदम सोपा, सगळेला म्हणायासारखा. आणि पुन्हा काय म्हणते, टिपून द्या.
सोपा घ्या आणि पुन्हा टिपून द्या. मग सोपा कशाला घ्यायचा? सोपा घ्यायचा, टिपून द्यायचा आणि पुन्हा म्हणताना पूर्ण तिथी म्हणायचं तर पुण्यतिथी म्हणायचं. आपण म्हणायचं तुका म्हणे वाणी, त्यांना म्हणायचं तुका म्हणे मामी. मामी नाही वाणी. ऐका, बापून दिलेलं प्रमाण आहे. संत तोची जाना जगी, दया क्षमा ज्याचे अंगी. ऐका, लोभ हंता नाही म्हणा जगी, विरक्त तोची जाणा, ज्याच्याकडे दया आहे, क्षमा आहे, शांती आहे, त्याला म्हणायचं साधू. मी काय काय सांगितलं एकदा ऐका. निळोबाराय म्हणतात भगवंताच्या नामचिंतनाशिवाय ज्यांना दुसरं काही माहित नाही त्यांना म्हणायचं संत. नाथ महाराज म्हणतात सगळ्याच्या विषयी ज्यांच्या अंतकरण दया त्यांना म्हणायचं संत. नामदेव महाराज म्हणतात जगाकडे पाहत असताना ज्यांच्या दृष्टीमध्ये समता असते त्यांना म्हणायचं संत. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात जे केवळ लोककल्याणाकरता इथं आले त्यांना म्हणायचं संत. आणि तुकोबाराय म्हणतात ज्यांचं हृदय लोण्यासारखं मऊ असतं किंवा जगामध्ये ज्याला कोणी जवळ करत नाही त्याला सुद्धा जे जवळ करतात त्यांना म्हणायचं संत. रंजले गांजले ऐका अशा लोकांना जे जवळ करतात त्यांना म्हणायचं भगवान बाबासारखे संत. आणि या लोकांमध्ये अशा कोटीतले जे संत आहेत त्या संतांचा महिमा आपल्याला कळावा याच्याकरता तुकोबाराय संतांचा महिमा आपल्या समोर ठेवतायत. संताचा महिमा तो बहु दुर्लभ, संताचा महिमा तो बहु दुर्गम. संताचा महिमा तो बहु दुर्लभ, संताचा महिमा तो संताचा महिमा तो बहु दुर्गम, संताचा महिमा तो बहु दुर्गम. संताचा महिमा तो बहु दुर्गम, संताचा महिमा तो बहु दुर्गम. शब्दात काम नाही येते, शब्दात काम नाही येते, शब्दात काम नाही येते, शब्दात काम नाही येते. बाबू दुधला दारी दारी माहित काय, बाबू दुधला दारी दारी माहित काय, बाबू दुधला दारी दारी माहित काय, बाबू दुधला दारी दारी माहित काय. बहु दुर्दरी झाली बंदगार, बहु दुर्दरी झाली बंदगार, बहु दुर्दरी झाली बंदगार, बहु दुर्दरी झाली बंदगार. संताचा महिमा तो बहु दुर्लभ, काम नाही येते, जावे काचे काम नाही येते, येते. काचे काम नाही येते. संताचा महिमा तो बहु दुर्लभ, खाते काम नाही येते, नाही येते. खाते काम नाही येते, खाते काम नाही येते. अनेक संतांच्या व्याख्या आपल्या समोर मी ठेवल्या. थोडा आवाज द्यायचा समोर. आणि त्या कोटीतले जे संत आहेत त्या संतांचा महिमा नेमका कसा आहे? तो बहु दुर्गम. दुर्गम म्हणजे कठीण म्हणा किंवा अवघड म्हणा, सुगम म्हणजे सोपं.